करंजी गावातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। पुराच्या पाण्यामुळे घरं चिखलमय झाली आहेत। पाय ठेवायला सुद्धा जागा उरलेली नाहीये। संसार उपयोगी वस्तू, सोन्याचे दागिने सारं काही वाहून गेलंय आणि यामुळे नागरिकांनी हंबरडा फोडलाय। आयुष्याची जमापुंजी काही तासांच्या पावसानं वाहून नेली। आता जगायचं कसं असा आक्रोश स्थानिक करतात। रविवार आणि सोमवार या 2 दिवस करंजी या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण संसार जे आहे तर ते अनेकांचे उघड्यावर आलेले आहेत। आणि आपण या ठिकाणी पाहू शकता, जर आपण खाली बघितलं तर कशा पद्धतीने पूर्ण घरामध्ये पाणी साचलं होतं आणि त्यानंतर आता पूर्ण जो घर आहे तो चिखलमय झालेला आहे। करंजी या गावामध्ये हा घर आहे। रविवारी रात्रीपासून या गावामध्ये मुसळधार पाऊस होता। सोमवारी दुपारपर्यंत हा पाऊस चालला आणि कुठेतरी काल दुपारनंतर पाणी ओसरला। मात्र जे जनजीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि संपूर्ण संसार जे आहे तर ते उघड्यावर आलेला आहे। आपल्यासोबत या कुटुंबातील जे महिला आहे ते सोबत आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नेमकं किती नुकसान झालं आहे, कशा पद्धतीने पाणी घुसलं होतं, काय सांगाल या संदर्भात? पाणी 3च मिनिटात छातीपर्यंत लागलं। सगळं नुकसान काहीच नाही राहिलं घरात। सगळ्या मशिनरी आमच्या 15-16 मशिनरी आणि सगळे आमच्या पाण्यात गेले। दागिने पैसे सगळे वाहून गेले। काहीच नाही राहिलं घरात। फक्त मोकळे आमच्या कपड्यावर आम्ही बाहेर निघालो होतो। फक्त आमचं जवळजवळ 60-70 लाखाचं पुढं नुकसान झालं असं। दागिने ते सगळंच गेलं। आता घर जर बघितलं तर पूर्ण चिखलमय झालंय। मग जेवणाची व्यवस्था कालपासून कशा पद्धतीने होते, काय करतायत? काहीच नाही, पाहुण्याने आणलं होतं तेच खाल्लं जेवण आणि ते। की या घरामध्ये तुम्ही कुटुंबात किती सदस्य राहतात? आम्ही 6 जण इथं। पोरग 12वीला होतं, त्याचे सगळे पुस्तक आणि सगळे गेले वाहून। काहीच नाही राहिलं। फक्त अंगावर कपडे तेवढे राहिले फक्त आमच्या। आम्ही असं धान्य होतं 30-40 पोते घरात, ते सगळं धान्य आणि काहीच नाही, सगळं गेलं निघून। तर म्हणजे घरामध्ये जे किराणा साहित्य होतं, जे धान्य होतं, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय जे आहे तर ते पाण्याच्या पुरात वाहून गेलं? सोनं होतं, पैसे होते, डबे भांडे, म्हणजे घरात काही असं एक वस्तू सुद्धा राहिली नाही। काही सगळं वाहिलं ते पाण्यात। आता मंत्रीगण या ठिकाणी येऊन गेलेत, पाहणी केली सर्व, काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारने आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे। याची परत आम्हाला उभा राहिला। आमच्या आयुष्याची कमाई ते सगळी गेली, फक्त आमचे जीव राहिलेत आमच्या सगळ्यात। बाकी काहीच राहिलं नाही। आम्ही सगळ्यांनी कष्ट करून हातर कमीलं होतं सगळं नाकाबोटाने। मिरची कांदा पण ते सगळं होतं। आम्ही 30-30 किलो मिरची कुटायचो, सगळी खाक खायचो आणि ते त्याच्यावर कमीलं होतं आम्ही सगळ्यांनी। तर नक्कीच आपण बघितलं, आयुष्यभराची जी कमाई होती ती पूर्णपणे खाक झालेली आहे। जो मुसळधार पाऊस आला आणि त्या मुसळधार पावसामुळं करंजी या गावातील असे अनेक कुटुंब आहेत ते उघड्यावर आलेले आहेत। त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे। आता शासनाच्या मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी दौरा केलाय, मात्र प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी, आता अशीच मागणी या कुटुंब करत आहेत। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, करंजी, अहिल्यानगर।